तुम्ही आज काय करताय याच्यावरती तुम्ही उद्या कुठे असणार आहात हे अवलंबून असतं. त्यामुळे उद्या मला कुठे असायचंय हा विचार करण्यापेक्षा आज मी काय करतोय याच्यावरती विचार करा. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि तेव्हाच तुम्ही उद्या त्या ठिकाणी पोहोचाल जिथे तुम्हाला पोहोचायचं आहे. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर आजचा हा व्हिडिओ त्या वॉरियर्ससाठी आहे जे मागचे 45 दिवस झालं वाट पाहत आहेत या एका अपडेटची, ज्यांना 90 डेज चॅलेंजमध्ये चान्स मिळाला नव्हता, मात्र त्यांना 90 डेज चॅलेंजचा पार्ट व्हायचं होतं. त्यांच्यासाठी एक लास्ट चान्स आहे या चॅलेंजचा पार्ट होण्याचा. अर्थात हे 90 डेज चॅलेंज नसेल, पण हा 90 डेज चॅलेंजचाच एक पार्ट आपण म्हणू शकतो. इथे तुम्हाला 45 डेजची एक बॅच मिळेल, ज्याला आपण रिव्हिजन चॅलेंज असं म्हणतोय. कारण 45 डेजमध्ये तुम्हाला सगळ्या सब्जेक्टची रिव्हिजन कंप्लीट करायची आहे. मग आता अर्थातच ही एक रिव्हिजन लेक्चर सिरीज असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला रिव्हिजनसाठीचे लेक्चर मिळतील. हे चॅलेंज घेण्यापाठीमागचं कारण काय? सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे 90 डेज चॅलेंजमध्ये बऱ्याच वॉरियर्सना ॲडमिशन मिळालं नाही. खूप रिक्वेस्ट करत होते, मात्र तरीसुद्धा एक लिमिटेड ॲडमिशन्स होते, काही लिमिटेशन्स होते आणि त्याच्यामुळे लिमिटेड ॲडमिशन्स मी दिले होते. तर ज्यांना ॲडमिशन मिळालं नाही त्यांच्यासाठी एक लास्ट चान्स म्हणून हे ॲडमिशन ओपन करणं गरजेचं होतं. दुसरा मुद्दा म्हणजे काही स्टुडंट असे आहेत की ज्यांचा अभ्यास तर झाला आहे, पण अभ्यासामधली कन्सिस्टन्सी मेंटेन नाही करता येते आणि त्याच्यामुळे सब्जेक्टचा अभ्यास झालेला असतानासुद्धा एक्झामपर्यंत ती कन्सिस्टन्सी मेंटेन न करता आल्यामुळे त्यांचा रिझल्ट जातो आहे. अशा विद्यार्थ्यांना एक हेल्प म्हणून. त्याचबरोबर असे विद्यार्थीही आहेत ज्यांचे काही कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत, अभ्यास आहे पण तरीसुद्धा कन्फ्युजन फार जास्त होते. तर कन्सेप्ट क्लिअर होणं असेल किंवा ट्रिक्सच्या माध्यमातून बराचसा कंटेंट लक्षात ठेवणं असेल, याच्यासाठी ज्यांनी रिक्वेस्ट केली त्यांच्यासाठी. आणि त्याचबरोबर असे वॉरियर्स जे आत्ता मेन्सला होते, ग्रुप बीची मेन्स असेल किंवा ग्रुप सीची मेन्स असेल, आणि त्या मेन्सला असल्यामुळे ते द्विधा मनस्थितीत होते की चॅलेंजमध्ये ॲडमिशन घेऊ की नको घेऊ. आणि बऱ्याच जणांनी एक्झाम झाल्यानंतर मला रिक्वेस्ट केली. इवन काही जणांची एक्झाम आणखी आली आहे म्हणजे आता काही दिवसांवरती. तर त्या वॉरियर्सनी पण रिक्वेस्ट केली की मॅम प्लीज एकदा ॲडमिशन ओपन करा. तर त्या सर्वांसाठी ही रिव्हिजन चॅलेंजची बॅच जी आहे ती मी घेऊन आले. मग बेसिकली याच्यामध्ये काय असेल, अर्थात 45 डेजचं चॅलेंज आहे, म्हणजे 45 डेजमध्ये आपण सगळे सब्जेक्ट तर डिटेलमध्ये अभ्यासू नाही शकत किंवा तेवढं प्रॉपरली नाही करू शकणार जेवढं आपण 90 डेजमध्ये करू शकतो. हे तर म्हणजे प्रॅक्टिकल गोष्ट आहे. आणि त्यामुळे आपण या 45 डेजमध्ये जे पण 90 डेज चॅलेंजच्या स्टुडंटसाठी लेक्चर्स दिलेले आहेत मी, ते लेक्चर्स 45 डेजच्या बॅचमध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिले जातील. ज्या लेक्चर्सच्या माध्यमातून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. त्याचबरोबर जे अवघड घटक आहेत, जे लक्षात ठेवणं फारच अवघड असतं, ते घटक तुम्ही ट्रिक्सच्या माध्यमातून लक्षात ठेवू शकाल. आणि तिसरा मुद्दा म्हणजे एक्झाम ओरिएंटेड जो पण कंटेंट आहे तो तुमचा कवर होईल. कारण लेक्चर्स जे बनवलेले आहेत ते एक्झाम ओरिएंटेडच आहेत आणि त्याचा तुम्हाला एक्झाममध्ये डेफिनेटली फायदा होईल. सो हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, याच बॅचमध्ये म्हणजे हे जे काही तुम्हाला लेक्चर्स मिळणार आहेत ते याच्यामध्ये आपण कोर सब्जेक्ट म्हणूयात, जे 5 सब्जेक्ट असतात, जे की तुम्हाला प्रीला आणि बऱ्याचदा मेन्सला सुद्धा हे सब्जेक्ट तुम्हाला पाहायला मिळतात. तर त्या 5 सब्जेक्टचे लेक्चर्स तुम्हाला मिळतील, ज्याच्यामध्ये पॉलिटी आहे, जॉग्राफी आहे, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे आणि हिस्ट्री आहे. तर टॉपिकची लिस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल की कुठल्या कुठल्या टॉपिकवरचे लेक्चर्स तुम्हाला या चॅलेंजमध्ये मिळणार आहेत प्रत्येक सब्जेक्टचे. तर या 5 सब्जेक्टचे लेक्चर्स तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर 2 सब्जेक्ट जे उरतात, करंट अफेअर्स असेल किंवा मॅथ्स रिझनिंग असेल, तर या 2 सब्जेक्टसाठीची खूप मोठी हेल्प मी तुम्हाला करू शकते. जसं की 90 डेज चॅलेंजमध्ये मी एक तुम्हाला आय थिंक एका व्हॉइस चॅटचं मी तुम्हाला रेकॉर्डिंग पण पाठवलं होतं, जे की डेली डिस्कशन होतं स्टुडंटचं, ज्याच्यामध्ये सकाळी मी काही टॉपिक दिलेले असतात. ॲक्च्युली 90 डेजमध्ये 2 पार्टमध्ये करंट अफेअर्स होतं. एक सेल्फ स्टडीसाठी दिलेले काही टॉपिक असतात आणि काही टॉपिक असतात जे डिस्कशनसाठी दिलेले असतात. सो सेल्फ स्टडीचे जे टॉपिक आहे ते वॉरियर्स दिवसभरामध्ये अभ्यासत असतात आणि डिस्कशनचे जे टॉपिक आहेत ते सुद्धा वॉरियर अभ्यासतात आणि संध्याकाळी 5 वाजता बरोबर ते त्या टॉपिकवरती डिस्कशन करतात. याच्यातून करंट अफेअर्स स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते. सो तसंच काहीतरी म्हणजे ॲक्च्युअल डिस्कशन नाही. जर तुमच्यापैकी काही जण तयार असतील जे की या चॅलेंजमध्ये येतील, तर अर्थात तितक्या व्यवस्थितपणे जितकं की 90 डेजमध्ये होते तेवढं जर व्यवस्थित होऊ शकत असेल ॲडजस्ट, तर अर्थात इकडे सुद्धा आपण डिस्कशन घेऊयात. अदरवाईज बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसं की खूप सगळे हेल्पफुल लेक्चर्स असतात,
बट आपल्याला ते नाही मिळत किंवा बऱ्याचदा असं असतं की विद्यार्थ्यांना माहितीच नसतं की कुठलं लेक्चर हेल्पफुल आहे आणि कुठलं नाही. बऱ्याचदा काही लेक्चर्स जे आपण पाहतो ते एक्झाम ओरिएंटेड नसतात, त्याच्यामध्ये आपला वेळ जातो, पण आपल्याला असं वाटत असतं की हे लेक्चर महत्त्वाचं आहे. तर अशा लेक्चर्सपासून बाजूला जाऊन जे एक्झाम ओरिएंटेड लेक्चर्स असतील, जे की आपले म्हणजे वॉरियर ऑफिसरचे नसतील, पण हां यूट्यूबवरती असे बरेचसे व्हिडिओज आहेत जे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत, तर त्या इम्पॉर्टंट व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर केल्या जातील. ठीक आहे. आणि जे काही डाऊट असतील अभ्यास करताना येणारे तुम्हाला, तर ते डाऊट तुमचे क्लिअर करण्याचा इथे प्रयत्न केला जाईल. त्यानंतर अपडेटेड टेस्ट सिरीजच्या 15 टेस्ट, मिनिमम 15 टेस्ट ज्या आहेत त्या तुम्हाला सेंड केल्या जातील. त्याही अशा टेस्ट तुम्हाला सेंड केल्या जातील ज्यांचं आउटपुट जास्त आहे. मार्केटमध्ये ज्या पण अकॅडमीच्या अशा टेस्ट आहेत ज्यांचं आउटपुट जास्त आहे, म्हणजे या 15 टेस्ट सिरीजमधून किंवा त्या टेस्ट सिरीजमध्ये जे प्रश्न दिलेले आहेत त्याच्या ॲनालिसिसमधून कमीत कमी 40 ते 45 क्वेश्चन्स तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये पाहायला मिळतील. अशा एक्झाम ओरिएंटेड टेस्ट ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर केल्या जातील. आणि त्या टेस्ट तुम्हाला सोडवताना कुठले रूल्स तुम्ही फॉलो करायला पाहिजेत हे पण तुम्हाला सांगितलं जाईल, ज्याच्यावरून तुम्हाला तुमचा स्कोअर वाढवण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर टेस्ट सोडवताना बऱ्याचदा आपल्याला निगेटिव्हमध्ये आपले मार्क्स खूप जातात, जे की एक्झाममध्ये पण होतं. सो निगेटिव्ह मार्किंग कमी करण्यासाठीचे जे टिप्स असतील त्यासुद्धा तुमच्यासोबत इथे शेअर केल्या जातील. आणि त्याचबरोबर डाऊट क्लिअरिंग सेशन पण घेतले जातील, ज्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी असतील. अभ्यास म्हणण्यापेक्षा आपण रिव्हिजन म्हणूयात, कारण ही रिव्हिजन बॅच आहे. मी पुन्हा सांगते, ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, ही एक रिव्हिजन बॅच आहे. सो इथे रिव्हिजनप्रमाणेच सगळ्या गोष्टी होतील. म्हणजे असं काही जण असतात की ते एक्सपेक्टेशन येतात की अगदी ही फाउंडेशन बॅच आहे किंवा बेसिक आहे की सगळंच म्हणजे बेसपासून सगळं, तर एवढं सगळं कंप्लीट होत नसतं 45 दिवसांमध्ये. बट स्टील आपण जेवढं मॅक्झिमम कवर करता येईल तेवढं इथे कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्याशी रिलेटेड डाऊट क्लिअरिंग सेशन असतील, व्हॉइस चॅट असतील, ते सुद्धा अरेंज केले जातील, जिथे मी तुमच्यासोबत डायरेक्टली संवाद साधेन. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. लेक्चर्स बरेच जण नंबर विचारतात, तर 85 पेक्षा जास्त लेक्चर्स तुम्हाला या कोर्समध्ये मिळून जातील, जे लेक्चर्स तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी फार हेल्पफुल ठरतील. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की याच्यामध्ये ॲडमिशन कोणी घ्यायचं आणि कोणी घ्यायचं नाही. 90 डेज चॅलेंजमध्ये जे स्टुडंट आहेत त्यांनी याच्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं नाही आहे, कारण जे लेक्चर्स तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहेत ते 90 डेज चॅलेंजमध्ये ऑलरेडी तुम्ही पाहिलेले आहेत. सो याच्यासाठी वेगळं तुम्ही लेक्चर घ्यायची गरज नाही आहे, कोर्स घ्यायची गरज नाही आहे. आणि दुसरा मुद्दा, रिव्हिजन तुमची ऑलरेडी, आपण जे 90 डेज चॅलेंजचा प्लॅन फॉलो करतो त्याच्यामध्येच तुमची रिव्हिजन, टेस्ट सगळं काही येते. त्यामुळे केवळ रिव्हिजनसाठी किंवा टेस्टसाठी इकडे जॉईन नका होऊ, कारण तुम्ही इकडे जॉईन झालात तर तुमचं पूर्ण जे टाईम टेबल आत्तापर्यंतचं व्यवस्थित जे चालू आहे, म्हणजे मागचे 46 दिवस झालं जे काही तुम्ही व्यवस्थित फॉलो करताय, ते कम्प्लिटली तुमचं डिस्टर्ब होऊन जाईल. त्यामुळे त्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. ठीक आहे. त्यानंतर ज्यांना दिलेल्या सूचना वाचता येत नाहीत, समजत नाहीत, त्यांनी तर बिलकुल ॲडमिशन घेऊ नका, कारण या बाबतीतला माझा एक्सपिरियन्स थोडा खराब आहे. आत्तापर्यंत जेवढ्या पण वेळा मी ॲडमिशन्स ओपन केलेत, मला एक गोष्ट खूप जाणवली आहे, ते म्हणजे की विद्यार्थी MPSC करत आहेत, पण त्यांना फक्त म्हणजे जे दिलेलं आहे सरळ साध्या मराठी भाषेत लिहून दिलेलं ही वाचता येत नाही किंवा समजत नाही. आणि जर तुम्हाला सूचना समजत नसतील तर तुम्ही स्वतःचा वेळ वाया घालवता, माझा घालवता, आणि त्याचसोबत इतर वॉरियर्स जे असतात चॅलेंजमध्ये त्यांचा सुद्धा वेळ वाया घालवता. त्यामुळे जर तुम्हाला दिलेल्या सूचना समजत नसतील, तुम्हाला तुमचा मेल ID माहिती नसेल, तुम्हाला तुमचा करेक्ट मेल ID देता येत नसेल, तुम्हाला मेल वाचता येत नसेल, मेल पाठवता येत नसेल, तर कृपा करून ॲडमिशन नका घेऊ, कारण याच्यात तुमचा खूप वेळ जाईल. म्हणजे तुम्ही वाट पाहणार ॲडमिशनसाठी, फीज पे करणार, त्याच्यानंतर परत तुम्ही आणखी काही लोकांना डिस्टर्ब करणार, आणि याच्यामध्ये तुमचे 4-5 दिवस निघून जाणार. तुम्हाला चॅनलवरती लेक्चर कसे पाहायचे हे काही तुम्हाला समजणार नाही, आणि याच्यामध्ये तुमचा टाईम वेस्ट होईल. त्याच्यापेक्षा बेटर राहील की तुम्ही जो प्लॅन फॉलो करताय किंवा ज्या पद्धतीने अभ्यास करताय ते तुम्ही कंटिन्यू ठेवा. ॲटलिस्ट तुमचे 2-3 दिवस तरी वाया जाणार नाही. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे फ्रेशर आहेत, म्हणजे ज्यांना MPSCबद्दल काही माहिती नाही, त्यांनी आत्ताच MPSCच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे, आणि इव्हन ते नाही आहेत पण 8 ऑक्टोबरच्या एक्झामला, असे सुद्धा वॉरियर्स येतात. काही जण असे आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन पण कंप्लीट नाही झालं, ते जॉईन करतात बॅच, त्यांना परत चॅलेंज कंप्लीट करणं होत नाही, त्यांना अभ्यासातलं काही माहिती नसतं, आणि मग ते चॅलेंज जॉईन केल्यानंतर परत विचारतात की मॅम हे फास्ट होते, हे नाही समजत आहे, मग हे टॉपिक राहिलेत, काहीच त्यांना नाही समजत आहे. तर ही बॅच आहे कोणासाठी हे समजून घ्या. 8 ऑक्टोबरला जी कंबाईनची एक्झाम होणार आहे, ती एक्झाम जे विद्यार्थी देणार आहेत त्यांच्यासाठी हे बॅच आहे. आणि जे विद्यार्थी 8 ऑक्टोबरची एक्झाम देणार आहेत त्यांच्या एक्झामला 45 दिवस बाकी आहेत. याचा अर्थ
45 दिवस बाकी असताना तुमचा केवढा अभ्यास कंप्लीट असायला पाहिजे, ॲटलिस्ट तुमचा तेवढा अभ्यास आहे हे गृहीत धरून ही बॅच मी घेते. ठीक आहे. सो जे फ्रेशर्स आहेत किंवा ज्यांना काहीच माहिती नाही आहे त्यांनी नका घेऊ. हां, तुम्ही तुमच्या जबाबदारीवरती ॲडमिशन घेऊ शकता जर तुम्हाला फक्त एक बेसिक आयडिया यावी सिलेबसची वगैरे आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे एक लेक्चरचा फायदा व्हावा म्हणून घेऊ शकता. पण जर तुम्ही याच्यापूर्वी कसलाही अभ्यास केलेला नाही, काहीच तुम्हाला माहिती नाही आहे, तर 8 ऑक्टोबरच्या एक्झाममध्ये रिझल्ट वगैरे तुमचा काही येऊ शकत नाही, कारण तेवढा अभ्यास तुमचा नाही आहे, तुम्ही त्या फ्लोमध्ये नाही आहात. ठीक आहे. तर ॲक्च्युली हे सांगण्याच्या गोष्टी आहेत की चॅलेंजमध्ये एवढं मिळेल, पण जेव्हा ॲक्च्युअल तुम्ही चॅलेंजमध्ये येता त्यावेळेला तुम्हाला खूप गोष्टी मिळतात. म्हणजे जसं मी 90 डेज चॅलेंजच्या स्टुडंटचं उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं की मी विद्यार्थ्यांना एक व्हिडिओ पाठवला आणि आय थिंक एक ऑडिओ पण पाठवलं होतं आणि मी म्हटलं की जेव्हा मोकळा वेळ असेल तुमच्याकडे तेव्हा हे तुम्ही पहा म्हणून. तर वॉरियर्सने मला एवढे छान रिप्लाय दिले की मॅम तुम्ही म्हणजे मोकळा वेळच नाही ठेवला दिवसभरामध्ये. त्यानंतर आणखी ज्यावेळेला सायन्सचे लेक्चर्स करायचे होते, सायन्सचं चॅलेंज करायचं, त्यावेळेला मी सुरुवातीलाच मुलांना म्हटलं की सायन्स तर एवढा मोठा सब्जेक्ट आहे आणि आपल्याला तो एवढ्याच डेजमध्ये कंप्लीट करायचा आहे, तर कसं होणार. तर त्याच्यावरती वॉरियर्सनी खूप छान अशी प्रतिक्रिया दिली की मॅम आम्ही ओव्हरटाईम करू. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला या चॅलेंजमध्ये येत आहे त्यावेळेला तुमची कष्ट करण्याची तयारी पाहिजे, अगदी ओव्हरटाईमसुद्धा करण्याची तयारी पाहिजे, तर याच्यातून तुमच्या हाती काहीतरी लागेल. ठीक आहे. या गोष्टी क्लिअर झाल्या. तुम्हाला काय काय मिळणार आहे, रिव्हिजन लेक्चर्स असतील 5 सब्जेक्टचे, पॉलिटी, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, सायन्स आणि हिस्ट्रीचे. त्याची जी टॉपिक लिस्ट असेल ती तुम्हाला मी चॅनलवरती सेंड करेन. या लेक्चर्समधून तुमच्या कन्सेप्टही क्लिअर होतील, ट्रिक्सही मिळतील, एक्झाम ओरिएंटेड लेक्चर्स असतील आणि प्लस याच्यामध्ये तुम्हाला बोनस लेक्चरसुद्धा मिळतील. आता हे जे बोनस लेक्चर असणार आहेत ते कुठले असतील, जे 30 डेज चॅलेंजमध्ये लेक्चर्स मी घेतले होते, ज्याला खूप छान प्रतिसाद वॉरियर्सने दिला होता, ते लेक्चर्स तुम्हाला बोनस लेक्चर्स म्हणून मिळतील, ज्याच्यातले काही लेक्चर्स हे क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये असतील, ज्याच्यातून तुमचे यापूर्वी आयोगाने मेन्सला जे विचारलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांची तयारी होईल. कारण प्रीचे तर एनी हाव ज्यावेळेला आपण क्वेश्चन पेपर सॉल्विंग घेतो आयोगाच्या, त्यासुद्धा आपण घेणार आहोत. टेस्ट ज्यावेळेला आपण घेतोय इथे आपण आयोगाचे क्वेश्चन पेपरसुद्धा घेणार आहोत. ठीक आहे. आता याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर जे असतील तर PYQमध्ये आपण प्रीचे सोडवतो, मेन्सचे राहून जातात, तर मेन्सचे क्वेश्चन असणारे काही व्हिडिओज असतील. त्याचबरोबर अगदी जबरदस्त ट्रिक्स असणारे सुद्धा काही व्हिडिओज तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. काही व्हिडिओजमध्ये कन्सेप्ट पण असतील. मोस्ट ऑफ द कन्सेप्ट तर तुमच्या इकडचे जे रेग्युलर लेक्चर्स आहेत त्याच्यातूनच होऊन जातील. बोनस लेक्चर तुम्हाला रिव्हिजनसाठी म्हणजे पुढच्या रिव्हिजनसाठी, डबल रिव्हिजनसाठी खूप हेल्पफुल ठरतील. ठीक आहे. तर एवढा सगळा पार्ट जो आहे आणि मग पुढे जाऊन मग काही PDF येतात तुम्हाला, काही ऑडिओ मेसेजेस येतील, काही ऑडिओ लेक्चर्स येतील किंवा एक्स्ट्राचे लेक्चरच्या लिंक येतील. आपले जे रेग्युलर चॅनलवरती असणारे युद्धाभ्यास असतील ते तुम्हाला रिव्हिजनसाठी मिळून जातील, ट्रिकचे व्हिडिओ मिळून जातील. म्हणजे एवढं सगळं तुमच्याकडे असेल की तुम्हाला म्हणजे असं मोकळा वेळ तर मिळणारच नाही, पण जो आपण आपला टाईमपास होतो ना अभ्यास करताना त्याच्यासाठी तुमच्याकडे वेळ शिल्लक राहणार नाही. ठीक आहे. तर हे सगळं असेल 45 डेज चॅलेंजबद्दल. दुसरी गोष्ट, ज्यांचा विश्वास आहे बाबा, ज्यांना माझं शिकवलेलं समजतं किंवा ज्यांना असं वाटतं की हां म्हणजे याचा मला फायदा होईल, त्यांनीच ॲडमिशन घ्या. अदरवाईज तुम्ही ॲडमिशन घ्याल आणि परत सडनली 1 किंवा 2 दिवसानंतर तुम्हाला रिग्रेट होईल, तर असं काही करू नका. त्याचं रिझन म्हणजे फीज ही नॉन रिफंडेबल आहे. या वेळेला फीज कुठल्याही कारणास्तव परत केली जाणार नाही. 90 डेज चॅलेंजमधले स्टुडंटसुद्धा व्यवस्थित हे लक्षात ठेवा. तुम्ही ऑलरेडी ॲडमिशन घेतले, मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या 45 डेजच्या रिव्हिजन बॅचला ॲडमिशन घेऊ नका. तरीही तुम्ही ॲडमिशन घेतलं आणि परत जर तुम्ही म्हटलात की मॅम मी 90 डेजमध्ये आहे आणि 45ला माझ्याकडून ॲडमिशन झालं आहे आणि तर फीज नॉन रिफंडेबल आहे. कारण एवढे सगळे विद्यार्थी असतात, याच्यातून सगळं परत चेक करत बसणं एवढं इझी काम नाही आहे. ठीक आहे. आता लेक्चर्स कधीपासून मिळतील आणि ते कधीपर्यंत तुम्ही पाहू शकता. तर लेक्चर्स तुम्हाला 21 ऑगस्टला मिळतील. म्हणजे ॲडमिशन आपण आधी ओपन करतोय, तर पहिलं जे लेक्चर आहे मी 20 तारखेपासून लेक्चर देण्याचा प्रयत्न करेन, पण शक्यतो पहिलं लेक्चर तुम्हाला 21 तारखेला मिळेल. 21 तारखेपासून तुम्हाला रेग्युलर लेक्चर्स मिळतील आणि तुमचं म्हणजे पूर्ण जेवढे पण लेक्चर्स आहेत तेवढे तुमचे लेक्चर्स बघून झाले पाहिजेत एक्झामपूर्वी. त्याच प्लॅननुसार तुम्हाला सगळे लेक्चर्स मिळतील. आणि लेक्चर्स कधीपर्यंत विजिबल राहतील? 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत. 8 ऑक्टोबरला तुमची एक्झाम आहे. 10 ऑक्टोबरपर्यंतच लेक्चरचा ॲक्सेस राहील. व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण तुमच्यापैकी बरेच जण परत 8 तारीख यायच्या आधीच म्हणजे 5-6 तारखेपासूनच 8 ऑक्टोबरच्या एक्झामवरती फोकस नसतोच. 5 तारखेपासून 4 तारखेपासून हे चालू होतं की मॅम थोडीशी व्हॅलिडिटी वाढवून द्या, मॅम ॲक्सेस वाढवून द्या. तर हे असलं काही चालणार नाही. 10 ऑक्टोबर मीन्स 10 ऑक्टोबर. 10 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला लेक्चर्स विजिबल राहतील. ॲडमिशनची जी प्रोसेस असेल
ती काय असेल तर तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल जो आहे वॉरियर ऑफिसर, हा जो आपला ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे, जिथे 24,600 एवढे स्टुडंट आहेत, आज मे बी वाढतील, तर 24,600 सबस्क्रायबर असणारा जो टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्या सूचना मिळतील की ॲडमिशन कशा पद्धतीने करायचं आहे. या सूचना कधी मिळतील, आपण ॲडमिशन कधी ओपन करणार आहोत, 19 ऑगस्ट 2022ला, 19 तारखेला. आज तारीख किती आहे, आज 16 आहे. मी हा व्हिडिओ आत्ता का टाकते, त्याचं रिझन म्हणजे होतं असं की जर समजा मी आज व्हिडिओ अपलोड केला आणि जर मी उद्या लगेच ॲडमिशन ओपन केले तर बरेचसे वॉरियर्स उद्या व्हिडिओ पाहत असतात, त्यांना नोटिफिकेशन लेट मिळतं आणि मग उद्या त्यांचा चान्स मिस होतो आणि मग परत ते रिक्वेस्ट करायला लागतात आणि मग सगळंच विस्कळीत होतं. सो हे होऊ नये म्हणून मी 19 तारखेला ॲडमिशन ओपन करत आहे, पण व्हिडिओ मी 16 तारखेला अपलोड करते. म्हणजे तुम्हाला 17 आणि 18 हे 2 दिवस विचार करण्यासाठी, त्याचबरोबर जे विद्यार्थी ग्रामीण भागातून आहेत किंवा काही इतर आपल्या आर्थिक अडचणी असतात, तुमची फीज असेल, तर हे सगळं मॅनेज करण्यासाठी तुमच्याकडे 2 दिवसाचा कालावधी आहे. ठीक आहे, तर 19 तारखेला सकाळी ॲडमिशन ओपन होतील आणि मग जसे म्हटलं 20 तारखेला तुम्हाला लिंक मिळेल, तुम्हाला चॅनलला, टेलिग्राम चॅनलला, ग्रुपला ॲड केलं जाईल आणि तिथून पुढे तुम्हाला सगळ्या सूचना आणि सगळा काही प्लॅन वगैरे तुम्हाला इथे मिळून जाईल. ठीक आहे, तर ॲडमिशनची जी प्रोसेस असेल की ॲडमिशन कसं करायचं, पेमेंट कसं करायचं, पेमेंट केल्यानंतर तुमचे काही डिटेल्स माझ्याकडे पाठवायचं, हे सगळं तुम्हाला चॅनलवरती मिळेल. तरीसुद्धा एकदा सांगते की आपला जो ईमेल आय डी आहे ऑफिस वॉरियर ऑफिसर, जो की मी तुम्हाला देईन याच्यावरती पण, टेलिग्रामवरती पण, या मेल आय डीला तुम्हाला तुमचे काही डिटेल्स ॲडमिशन नंतर सेंड करायचे. ते डिटेल्स म्हणजे तुमचं नाव असेल नसेल तरी चालेल, पण जे कंपल्सरी असायला पाहिजे त्याच्यामध्ये आहे तुमचं ट्रान्झॅक्शन आय डी. तुम्ही ज्यावेळेला पेमेंट करता, पेमेंट केल्यानंतर तिथे एक ट्रान्झॅक्शन आय डी येतो, तो आय डी तुम्हाला मेलमध्ये लिहून पाठवायचा आहे. त्याचं रिझन आता म्हणजे या गोष्टी काही सांगत बसायची गरज नाही आहे, पण तुम्हाला ट्रान्झॅक्शन आय डी पाठवायचं आहे, कारण बरेच वॉरियर्स जे आहेत म्हणजे थोडी सवलत दिली तर ते गैरफायदा पण जास्त घेतात, त्यामुळे. ठीक आहे, तर ट्रान्झॅक्शन आय डी, त्यानंतर तुमचा टेलिग्रामला असणारा मोबाईल नंबर पण सेंड करा, कारण मे बी बऱ्याच वॉरियर्सना कधी कधी जॉईन नाही होत आहेत. सो मी तुम्हाला चॅनलला किंवा ग्रुपला ॲड करून घेईन. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही केलेल्या पेमेंटचं स्क्रीनशॉट, तुमचं पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट काढा. लगेच स्क्रीनशॉट जर नाही आला, तुम्ही त्या ॲपमधून बाहेर पडलात, तर परत एकदा जर तुम्ही गुगल पेवरून केलं असेल तर गुगल पेला जा, फोनपेला केलं असेल तर फोनपेला जा. तिथे हिस्ट्री म्हणून एक ऑप्शन येतो, त्या हिस्ट्रीवरती क्लिक करा. तुम्ही जिथे ज्या QR कोडला, ज्या शेवटी जे तुम्ही पेमेंट केलेलं आहे मला, त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याचा स्क्रीनशॉट काढा. एवढं का सांगते, कारण असे पण वॉरियर्स आहेत की ज्यांना स्क्रीनशॉट कसा घ्यायचा हे पण माहिती नव्हतं. ठीक आहे, स्क्रीनशॉट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही शक्यतो मला जो मेल कराल तो तुमच्या मेल आय डीवरूनच करा, ज्या मेल आय डीवरती, जो मेल आय डी तुमच्या यूट्यूबला लॉग इन आहे, तुमच्याच मोबाईलवरच्या मेल आय डीवरून, जो काही तुमचा जीमेल आहे त्याच्यावरूनच शक्यतो मला मेल करा, म्हणजे तुमचा करेक्ट मेल आय डी माझ्याकडे येईल. ठीक आहे, अदरवाईज तुम्ही तुमचा करेक्ट मेल आय डी इथे लिहूनही पाठवू शकता, पण म्हणजे जर तुम्ही, तुमचा मेल आय डी वेगळा आहे यूट्यूबला लॉग इन असलेला आणि तुम्ही दुसऱ्याच्या मेल आय डीवरून जर हे करत असाल, मेल पाठवत असाल, तर तुमचा लिहून पाठवा, पण मेल आय डी हा करेक्ट असला पाहिजे. अजून एकदा सांगते, तुमचा मेल आय डी तुमची जबाबदारी असेल. तुमचा मेल आय डी चुकला तर त्याला मी जबाबदार असणार नाही, कारण बरेचसे वॉरियर्स त्यांना मेल आय डी स्वतःचा नाही टाकता येत. मेल आय डी लिहिताना gmail.com, जीमेलचं स्पेलिंग GMAIL असं असतं. आपण MPSC करतोय आणि काय काय सांगावं लागतं विद्यार्थ्यांना. ठीक आहे, त्याच्यानंतर पूर्ण मेल आय डी लिहिताना मध्ये कुठेही स्पेस वगैरे नसते. विद्यार्थी खूप म्हणजे मेल आय डी पण स्वतःचं नीट नाही लिहित. ठीक आहे, तर एवढे डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला मला व्यवस्थित मेल आय डीवर पाठवायचं आहे. काही जणांना वाटतं की किती किचकट आहे हे सगळी प्रोसेस मॅम, बट आय एम सॉरी, आम्ही काही अशी म्हणजे मोठी अकॅडमी वगैरे नाही चालवत आहे की जिथे आम्ही मोठे मोठे ॲप घेऊ आणि मग सगळं करू. तो उद्देश पण नाही आहे माझा. ठीक आहे, सो तुम्हाला जर एवढं करता येत नसेल, तुम्ही ऑफिसर बनणार आहे, उद्या तुमच्यासमोर किती मोठ्या मोठ्या फाईल्स येतील, तुम्ही कशी कामं करणार. म्हणजे एक साधी सिंपल गोष्ट आहे की पेमेंट करायचं, पेमेंट केल्यानंतर तुमची स्वतःची माहिती फक्त तुम्हाला भरायची. आणि ही चूक बऱ्याच जणांच्या बाबतीत होते. MPSCचा फॉर्म भरताना बरेच जण स्वतःची योग्य माहिती न भरल्यामुळे इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन परत येतात. हे बऱ्याच अधिकाऱ्यांच्या बाबतीत घडलेलं आहे, ज्यांनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे की पहिल्यांदा माझा फॉर्म भरताना चुकला आणि तिथे गेल्यानंतर मग ते मिस्टेक झाली आणि मग त्यांनी असं विचारलं की हे का चुकीचं आहे आणि मग त्यामुळे मला परत एकदा एक्झाम द्यावी लागली. तर तुम्ही तुमची माहिती जी आहे ती व्यवस्थित देऊ शकत नसाल तर मग तुम्ही कुठल्या बेसवरती अधिकारी होणार. ठीक आहे,
ॲडमिशन ओपन कधी होणार आहेत व्यवस्थित लक्षात ठेवा. 19 ऑगस्ट 2022ला सकाळी 9 वाजता ॲडमिशन ओपन होतील. ॲडमिशन क्लोज कधी होतील ते मी आत्ता नाही सांगत. त्याचं रिझन, लास्ट टाईम जेव्हा मी ॲडमिशन ओपन केलेले त्यावेळेला मी म्हटलं होतं की कमीत कमी 12 वाजेपर्यंत ॲडमिशन मी चालू ठेवेन. पण लिमिटेड ॲडमिशन्स होते. मी 8 वाजता ॲडमिशन ओपन केले आणि 8:30-9 वाजेपर्यंत जेवढे ॲडमिशन्स मी द्यायचं ठरवलं होतं तेवढे ॲडमिशन्स झाले होते. एका तासाच्या पण आतमध्ये 40 ते 45 मिनिटामध्ये झाले होते आणि म्हणून मला ॲडमिशन क्लोज करावे लागले होते. सो या वेळेला पण सेम आहे, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. जो पहिल्यांदा ॲडमिशन घेईल त्याचं कन्फर्म होईल, जो मागे राहिला तो राहिला. त्यामुळे सकाळी 9 वाजता आणि म्हणूनच मी तुम्हाला 2 ते 3 दिवस ॲडव्हान्समध्ये सांगत आहे. 19 ऑगस्टला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं सकाळी 9 वाजता. ठीक आहे. सो जे इंटरेस्टेड असतील त्यांनी आत्तापासूनच रिमाइंडर लावून ठेवा की 19ला सकाळी 9 वाजता ॲडमिशन करायचं आहे. पण 19 तारखेला तुम्ही ॲडमिशन करणार आहात. आजचा, उद्याचा, परवाचा जे 3 दिवस आहेत तुमच्याकडे, या 3 दिवसांमध्ये तुम्हाला अभ्यासच करायचा आहे. बरेच जण ॲडमिशन 19ला आहे तर आजपासून 3 दिवस त्या ॲडमिशनच्याच विचारात असतात, ते अभ्यासच करत नाहीत. तर कृपा करून असं करू नका. याच्यात तुमचं नुकसान होतं आणि तुमचं नुकसान होईल अशी कुठलीही गोष्ट तुमच्याकडून घडू नये याची प्लीज काळजी घ्या. ठीक आहे. एक एक सेकंड, एक एक मिनिट तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही चॅलेंजमध्ये येता त्यावेळेला तुम्हाला कळतं की अरे एवढं सगळं करायचं आहे आणि वेळ तर असा पळतोय की बस, म्हणजे तुमची रेस लागलेली असते टाईमसोबत. टाईम पुढे पळतोय, तुम्ही त्याच्या मागे पळताय. ठीक आहे. तर हे तुमचं ज्यावेळेला तुम्ही चॅलेंजमध्ये येतं त्यावेळेला सुरू होतं आणि म्हणूनच सांगते की एक एक सेकंड, एक एक मिनिट जो आहे तो जपून वापरा. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की फीज किती असेल. त्यापूर्वी तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर, तुमचे डिटेल्स मला मिळाल्यानंतर 24 तासात मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करत असते किंवा तुम्हाला लिंक पाठवत असते मेलनी. ठीक आहे. त्याच्यामुळे तेवढा वेळ वाट पाहण्याचे पेशन्स ठेवा. काही जण काय करतात, पेमेंट करतात, अजून मेलही सेंड केला नाही तोपर्यंत ग्रुपवरती मेसेज करायला लागतात की मॅम झालं का, मॅम झालं का, मॅम झालं. तुम्हाला 24 तासात ॲडमिशन कन्फर्मेशनचा मेल येईल. सो 24 तास वाट पहा. येतोच शक्यतो मी 2 ते 3 तासामध्ये करण्याचा प्रयत्न करते. चुकून नाही आला, समजा तुम्हाला फारच वाटायला लागले की नाही होते, तर ॲटलिस्ट 2 ते 3 तास तरी वाट पहा. त्याच्यानंतर तुम्ही मेसेज करून विचारा, मी चेक करून तुम्हाला कळवेन. ठीक आहे. आता या कोर्स सेटची फीज किती असेल, तर फीज आहे 1000 रुपये. आता 1000 रुपये फी ठेवण्याचं कारण काय आहे, तर अर्थात तसं काही गरज नाही वाटत आहे मला कारण सांगण्याची, पण तरीसुद्धा सांगते. 90 डेज चॅलेंजसाठी थोडी जास्त फी ठेवली होती कारण त्यांच्यासोबत मी जास्त टाईम पण स्पेंड केला आणि करावा पण लागतो आणि ते 90 डेजसाठीचं चॅलेंज होतं. त्या मानाने ही जी फीज आहे ती कमी आहे, पण बऱ्याच जणांना असंही वाटेल की जास्त डिफरन्स नाही आहे. पण हां, जे 90 डेज चॅलेंजमधल्या स्टुडंटना देते त्याच्यातल्या 1-2 गोष्टी सोडल्या तर बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला पण इथे प्रोव्हाइड केल्या जातात आणि म्हणून ही फी आहे. आणि जसं की मी यापूर्वी बऱ्याचदा सांगितलं की एका सब्जेक्टसाठी तुम्ही 1,500 ते 2,000 देता. इवन 90 डेज चॅलेंजमधलेच माझे काही स्टुडंट आहेत ज्यांच्यापैकी एका स्टुडंटनी तर मला मेसेज केला की मॅम मी प्री एक्झामसाठी एक कोर्स घेतला होता ज्याची फी 15,000 रुपये होती. मी तिकडे 15,000 रुपये भरलेत आणि मी तो क्लास करते, पण मला काहीच नाही समजत आहे आणि मी इकडे फक्त तुमच्याकडे 1200मध्ये घेतले आणि इकडे मला सगळं समजतं, माझं रुटीन पण बसलं आहे. मग मला आता कळत नाही की मी काय फॉलो करू. मग मी असं नाही म्हटलं की तुम्ही हेच फॉलो करा, मी फक्त म्हटलं की जिथून तुम्हाला आउटपुट मिळते, जिथून तुम्हाला वाटते तुमचा फायदा होतो ते फॉलो करा. सो एकीकडे 10-10, 15-15 रुपये फी भरावी लागते. एका सब्जेक्टसाठी 2,500पेक्षा तर कमी फी नाही आहे आणि फारच कोणी हे असेल म्हणजे काय म्हणतो आपण त्याला स्वस्तात देणारा असेल कोर्स तर अगदी 1,500पर्यंत तरी फी आहे. एका सब्जेक्टसाठी 1200पेक्षा खाली तर मी अजून कुठे पाहिलेली नाही आहे. तर तुम्हाला 5 सब्जेक्टचे लेक्चर मिळतात, तेही 1000 रुपयांमध्ये. टॉपिकची लिस्ट मी तुम्हाला पाठवेन. तर या फीसाठी जास्त काही म्हणजे हे करत बसण्याची, डिस्कशन करत बसण्याची गरज नाही आहे. ज्यांना ॲफोर्डेबल आहे त्यांनी घ्या, ज्यांना ॲफोर्डेबल नाही आहे त्यांनी नाही घेतलं ॲडमिशन तरी चालेल. बाकी तर मग जे 180 डेज चॅलेंज आहे त्याचे टार्गेट तुम्हाला ग्रुपवरती मिळत आहेत. त्याचबरोबर MCQs तुम्हाला मिळत आहेत. टेस्ट पेपर पण मी सेंड करायला सुरुवात केली. तर हे सगळं मिळतं आहे. इथे फक्त थोडंसं ॲडव्हान्स लेवलमध्ये ते मिळेल कारण इथे तुम्हाला सोबत लेक्चर्सही मिळत आहेत, टेस्ट मिळेल, त्याचबरोबर डाऊट क्लिअरिंग सेशन पण होतील. ठीक आहे. सो ही होती अपडेट 45 डेज चॅलेंजबद्दलची. जे पण इंटरेस्टेड आहेत कमेंटमध्ये एकदा सांगून ठेवू शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल की 19 तारखेला काहीतरी मला प्रॉब्लेम येणार आहे बाबा, त्यावेळेत माझं ॲडमिशन नाही होऊ शकत, तर तसं तुम्ही कमेंट ड्रॉप करून ठेवा की मॅम असा प्रॉब्लेम झाला तर मला प्लीज अलाव करा नंतर. सो तुमची कमेंट असेल तर मे बी मी तुम्हाला नंतर म्हणजे जर एखादं ॲडमिशन लेट झालं तर मी अलाव पण करेन. पण हा 19 तारखेला सकाळी 9 वाजता ॲडमिशन ओपन झाल्यानंतर
लिमिटेड ॲडमिशन्स आहेत, तेवढे ॲडमिशन्स झाले की ॲडमिशन क्लोजचा मेसेज मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरतीच सेंड करेन, ठीक आहे. तर याच्या बाबतीत जर बाकी काही डाऊट तुम्हाला असेल, आणखी एक हा डाऊट विचारतात मुलं की मॅम लेक्चरची लेंथ किती असेल. तर जसं मी यापूर्वी काही वेळेला सांगितलेलं आहे, मोठ्या मोठ्या अकॅडमीजमध्ये जे लाईव्ह लेक्चर्स होतात ते लेक्चर्स असतात 1 तासाचे, 2 तासाचे, पण याच्यामधला ना या 1 तासामधला 20 ते 25 मिनिटाचाच पार्ट असतो जो की अभ्यासाशी संबंधित असतो. बाकीचा जो वेळ असतो ना 30-35 मिनिटाचा, त्याच्यामध्ये शिक्षक फक्त गप्पा मारत असतात स्टुडंटसोबत किंवा मग त्यांचं मार्केटिंग चालू असतं. सो मी असलं काहीही करत नाही. जे लेक्चर आहेत त्या लेक्चरमध्ये फक्त आणि फक्त तुमचा अभ्यासाचाच कंटेंट आहे, कारण इथे तुमचं एक एक मिनिट, एक एक सेकंड महत्त्वाचं आहे. सो लेक्चरची लेंथ ही टॉपिकवरती अवलंबून असेल, ना की म्हणजे प्रत्येक टॉपिक, म्हणजे एखादा टॉपिक आहे जो की 10-15 मिनिटामध्ये होणारा टॉपिक आहे पण मी त्याला 1 तास शिकवलं का, तर मुलांना वाटतं 1-1 तासाचे लेक्चर आहेत. आणि जे मी आत्ता तुम्हाला उदाहरण सांगितलं ना माझ्या स्टुडंटचं 15,000 फीजवाले, तर स्टुडंटनी मला हेच सांगितलं होतं की मॅम दिवसातले 4 तास मला द्यावे लागतात, पण त्याच्यातलं 2 तास पण नीट अभ्यास होत नाही. 2 तासाचा तर फुल टाईमपासच असतो. तर हे होऊ नये, त्यामुळे लेक्चरच्या लेंथवरती लेक्चरची क्वालिटी ठरवत जाऊ नका. लेक्चर पाहून त्याच्यामधल्या कंटेंटवरती त्याची क्वालिटी ठरत असते, ठीक आहे. सो आय होप तुम्हाला सगळ्या सूचना समजल्या असतील. जे इंटरेस्टेड असतील त्यांनी ॲडमिशन घ्या, जे इंटरेस्टेड नसतील त्यांनी इकडच्या तिकडच्या गप्पा किंवा उगीचच कमेंट करण्यात वेळ नका घालू. एक्झाम जवळ आली आहे, त्यामुळे फक्त आणि फक्त अभ्यासावरती फोकस करा. जर जे विद्यार्थी वाट पाहत होते ॲक्च्युली त्यांना नक्कीच आनंद झाला असेल. तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचे कोणी फ्रेंड्स असे असतील ज्यांना चान्स नाही मिळाला आणि त्यांना इच्छा होती ॲडमिशन घ्यायची, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.